श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस नाही. आजचा दिवस आहे नवीन सुरुवातीचा दिवस, आशेचा दिवस आणि आनंदाचा दिवस. कारण आज आहे गुढीपाडवा. महाराष्ट्रात लाखों घरांमध्ये आज सकाळी एक सुंदर दृश्य दिसतं. घरासमोर उभी असते एक गुढी, बांबूची काठी, त्यावर सुंदर रेशमी कापड, फुलांची माळ, कडुलिंबाची पाने आणि वरती चमकणारा तांब्याचा किंवा चांदीचा लोटा. जेव्हा सकाळचा सूर्य उगवतो तेव्हा त्या गुढीवर पडणारा सोनेरी प्रकाश जणू काय एक संदेश देतो. नवीन वर्ष सुरू झालंय, आता नवीन आशा घेऊन पुढे चला. गुढीपाडवा म्हणजे एक फक्त सण नाही, तो आहे नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा दिवस. आजचा दिवस आपल्याला सांगतो की जुन्या दुःखांना मागे सोडा, जुन्या अडचणी विसरा आणि नवीन स्वप्न घेऊन पुढे चला. कारण प्रत्येक वर्ष आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतं. कदाचित गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या असतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील. कधी कधी असंही वाटलं असेल की नशीब आपल्या सोबत नाही. पण गुढीपाडवा आपल्याला एक गोष्ट शिकवतो, कधीही आशा सोडू नका. कारण नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, नवीन संधी आणि नवीन आनंद. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी लवकर उठून लोक घर स्वच्छ करतात आणि त्यानंतर आपल्या घरांमध्ये गुढी उभारतात. त्यामुळे आता तुम्ही पुढे चलत राहा. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी लवकर उठून लोक घर स्वच्छ करतात, दरवाजा पुढे सुंदर रांगोळी काढतात, नवीन कपडे घालतात आणि घरासमोर गुढी उभारतात. गुढी म्हणजे काय? गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक. ती आपल्याला सांगते की जगात कितीही अडचणी आल्या तरी शेवट विजय आपलाच असतो. जेव्हा घरासमोर गुढी उभी राहते तेव्हा ती फक्त सजावट नसते, ती असते आशेची पताका. जणू काही ती आकाशाला सांगते, या घरात आनंद येऊ दे, या घरात समृद्धी येऊ दे, या घरात सुख येऊ दे. गुढीपाडव्याच्या दिवशी एक खास परंपरा आहे, ती म्हणजे कडुलिंब आणि गूळ खाण्याची. कडुलिंब कडू असतो आणि गूळ गोड असतो. हे आपल्याला एक खूप सुंदर शिकवण देतं. जीवनात कधी गोड क्षण येतात आणि कधी कडू अनुभवही येतात, पण दोन्ही स्वीकारूनच जीवन पुढे जातं. म्हणून या दिवशी लोक कडुलिंब आणि गूळ खातात आणि मनात एक संकल्प करतात, या वर्षी काहीही झालं तरी मी हार मानणार नाही. मित्रांनो, प्रत्येक सणामागे एक कथा असते, एक परंपरा असते आणि एक संदेश असतो. गुढीपाडव्यामागे एक सुंदर कथा आहे. असं सांगितलं जातं की जेव्हा भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्या येथे परत आगमन केले तेव्हा लोकांनी आनंदाने घरासमोर गुढी उभारली. ती गुढी म्हणजे विजयाचा झेंडा होती, आनंदाचा आणि अभिमानाचा. तेव्हापासून गुढीपाडवा हा सण विजय आणि आनंदाचं प्रतीक मानला जातो. मित्रांनो, गुढीपाडवा फक्त इतिहास नाही, तो आहे आपल्या आयुष्याचा संदेश. तो सांगतो की जगात कितीही अंधार असला तरी एक दिवस सूर्य नक्की उगवतो आणि जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा प्रत्येक अंधार दूर होतो. म्हणून आजचा दिवस आपल्याला सांगतो, नवीन वर्ष सुरू झालंय, आता तुमचं आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे. आज तुम्ही मनापासून एक संकल्प करा की या वर्षी तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करणार, तुमच्या कुटुंबासाठी आनंद निर्माण करणार आणि तुमच्या आयुष्यात यश मिळवणार. कारण गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तो आहे नवीन आशेचा आरंभ. आणि कदाचित आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करू शकतो. आपण लहानपणापासून गुढीपाडवा साजरा करत आलो आहोत. घरासमोर गुढी उभी करतो, नवीन कपडे घालतो, गोड पदार्थ खातो आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. पण कधी तुम्ही शांतपणे बसून विचार केला आहे का, गुढीपाडवा नेमका का साजरा केला जातो? या सणामागे इतका आनंद का असतो आणि गुढी उभारण्यामागे इतका मोठा अर्थ का लपलेला आहे? हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुल्क प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस म्हणजे निसर्गाच्या नव्या सुरुवातीची दिवस. हिवाळा संपतो, वसंत ऋतू सुरू होतो, झाडावर नवीन पालवी फुटते, फुलं उमलायला लागतात आणि सगळीकडे एक नवीन ऊर्जा निर्माण होते. जणू काही
संपूर्ण निसर्ग आपल्याला सांगते, नवीन सुरुवात आता करण्याची वेळ आली आहे. म्हणून गुढीपाडवा हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी अनेक लोक नवीन कामं सुरू करतात, काही लोक नवीन व्यवसाय सुरू करतात, काही लोक नवीन स्वप्नांची सुरुवात करतात. कारण असा हा विश्वास आहे की आजच्या दिवशी सुरू केलेली गोष्ट शुभ आणि यशस्वी होते. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण फक्त परंपरेसाठी नाही, तो आपल्याला एक खूप मोठाचा संदेश देतो. तो संदेश म्हणजे आशेचा संदेश. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही अपयश आलं, तरी एक दिवस असा येतो जेव्हा सगळं बदलायला सुरुवात होते. आणि गुढीपाडवा हा दिवस आपल्याला हाच विश्वास देतो. महाराष्ट्रात सकाळी लवकर उठून लोक घरासमोर गुढी उभारतात. गुढी उभारण्याची पद्धत खूप सुंदर आहे. सर्वप्रथम एक उंच बांबू घेतला जातो, त्यावर सुंदर रेशमी कापड बांधलं जातं, फुलांची माळ लावली जाते, कडुलिंबाची पाने बांधली जातात आणि शेवटी वरती तांब्याचा किंवा चांदीचा लोटा ठेवला जातो. जेव्हा ही गुढी घरासमोर उभी राहते तेव्हा ती फक्त एक सजावट नसते, ती असते आनंदाचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक आणि विजयाचं प्रतीक. गुढी म्हणजे एक प्रकारचं विजयध्वज आहे. जसं एखाद्या युद्धात विजय मिळवला की सैनिक झेंडा उभारतात, तसंच गुढी ही विजयाची खूण मानली जाते. असं सांगितलं जातं की जेव्हा भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवला आणि अयोध्या येथे परत आले, तेव्हा लोकांनी आनंदाने घरासमोर गुढी उभारली. ती गुढी म्हणजे विजयाचा आणि आनंदाचा उत्सव होता. गुढीपाडव्याशी आणखी एक सुंदर कथा जोडली आहे. असे मानलं जातं की या दिवशी ब्रह्मदेव याने सृष्टीची निर्मिती सुरू केली. म्हणजे हा दिवस संपूर्ण विश्वासाचा सुरुवातीचा दिवस मानला आहे. म्हणून हा दिवस इतका पवित्र मानला जातो. या सणामागे अजून एक सुंदर आणि एक मस्त गोष्ट आहे, ती म्हणजे कुटुंबाचा आनंद. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात सगळे एकत्र येतात. आई स्वयंपाकघरात गोड पदार्थ बनवते, वडील गुढी उभारतात, लहान मुलं उत्साहानं घर सजवतात. घरात एक वेगळीच आनंदाची हवा असते. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो आणि गुढीवर त्याचा प्रकाश पडतो, तेव्हा तो क्षण खूप आता सुंदर असतो. जणू काही निसर्ग स्वतः त्या गुढीला आशीर्वाद देत असतात. गुढीपाडवा आपल्याला एक गोष्ट शिकवते, जीवनात आनंद मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधी कधी छोट्या छोट्या परंपरांमुळे मनात मोठा आनंद निर्माण होतो. एक सुंदर रांगोळी, एक छोटी गुढी, कुटुंबासोबत घालवलेले काही क्षण, हेच खरे आनंदाचे क्षण असतात. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा हे विसरतो. आपण पैसा कमवण्यासाठी धावतो, मोठं घर बनवण्यासाठी धावतो, मोठं नाव मिळवण्यासाठी धावतो. पण कधी कधी आनंद आपल्या घरातच असतो. गुढीपाडवा आपल्याला थांबून हे आठवण करून देतो की जीवनात आपल्याला सर्व काही आता व्यवस्थित होत आहे. पण कधी कधी आपण आपल्याच घरात असतो. गुढीपाडवा आपल्याला थांबून हे आठवण करून देतो की जीवनात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे कुटुंबाचा आनंद. आणि म्हणून हा सण फक्त धार्मिक नाही, तर भावनांचा सण असतो. तो आपल्याला सांगतो, नवीन वर्ष सुरू झालंय, आता नवीन आशा घेऊन पुढे चला. कदाचित आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ शकतो. कदाचित आज तुम्ही एक असा निर्णय घ्याल जे तुमचं आयुष्य बदलून टाकलंय. प्रत्येक कारण नवीन वर्ष आपल्याला एक नवीन संधी देतं. आपण गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारतो. ती सुंदर दिसते, रंगबिरंगी दिसते आणि घराला एक वेगळी शोभा असते. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, या गुढीत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे? गुढी फक्त सजावट नाही, ती एक प्रतीक आहे, एक संदेश आहे आणि एक परंपरा आहे जी अनेक वर्षांपासून चालत आली आहे. गुढी उभारताना सर्वप्रथम एक उंच बांबू घेतला जातो. हा बांबू आपल्याला काय सांगतो? तो सांगतो की जीवनात नेहमी उंच विचार ठेवा. जगात अनेक अडचणी येतात, कधी लोक आपल्यावर टीका करतात, कधी परिस्थिती आपल्याला खाली खेचते, पण बांबू सारखे उभं राहायचं शिकायचं. जरी वारा जोरात वाहत असला तरी बांबू तुटत नाही, तो वाकतो पण पुन्हा सरळ उभा राहतो. म्हणून गुढीतले बांबू आपल्याला शिकवते, परिस्थितीत काही असो, हार मानू नका. यानंतर त्या बांबूवर एक सुंदर रेशमी कापड बांधलं जातं. हे कापड काय दर्शवतं? हे ते दर्शवतं समृद्धी आणि आनंद. जेव्हा ते कापड वाऱ्यावरती हलत असतं तेव्हा ते जणू सांगत असतं, या घरात आनंद राहू दे, या घरात सुख राहू दे. यानंतर गुढीवर फुलांची माळ लावली जाते. फुलं म्हणजे काय? फुलं म्हणजे सौंदर्य आणि सकारात्मकता. जसं फूल बघितल्यावर मन आनंदी होतं, तसंच जीवनातही सकारात्मक विचार ठेवल्याने मन आनंदी राहतं. गुढीतली सर्वात खास गोष्ट
म्हणजे कडुलिंबाची पाने. कडुलिंब खूप कडू असतो, पण त्याचे औषधी गुण खूप मोठे असतात. गुढीपाडवा आणि गुढीवरती कडुलिंब बांधण्यामागे एक सुंदर असा संदेश आहे. तो संदेश असा आहे की जीवनात कधी कधी कडू अनुभव येतात, अपयश येतात, निराशा येते, कधी कधी लोक आपल्याला समजून घेत नाही. पण हे कडू अनुभवही आपल्याला मजबूत बनवतात. जसं कडुलिंब शरीराला निरोगी ठेवतं, तसं जीवनातील कडू अनुभव आपल्याला मजबूत बनवतात. म्हणून गुढीवर कडुलिंब बांधला जातो. यानंतर गुढीवर ठेवला जातो तांब्याचा किंवा चांदीचा लोटा. हा लोटा म्हणजे समृद्धीचं प्रतीक. तो आपल्याला सांगतो घरात पैसा येऊ, समृद्धी येऊ आणि कुटुंब सुखी राहो. गुढीतील प्रत्येक गोष्ट एक सुंदर संदेश देते. पण गुढी पाडव्याच्या दिवशी अजून एक खास परंपरा असते, ते म्हणजे कडुलिंब आणि गूळ खाण्याची. सकाळी लोक कडुलिंब आणि गूळ एकत्र खातात. कडुलिंब एक कडू असतं आणि गूळ गोड असतं. ही परंपरा आपल्याला खूप मोठी शिकवण देते. जीवनात नेहमी गोड क्षण नसतात. कधी आनंद येतो, कधी दुःख येतात, कधी यश येतं, कधी अपयशही येतं. पण जीवन सौंदर्यच हेच आहे की जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव स्वीकारतो. जेव्हा आपण दोन्ही स्वीकारतो तेव्हा आपण खरं आयुष्य जगायला शिकतो. गुढीपाडवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. तो सांगतो जीवन किती कठीण असलं तरी आशा सोडू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सूर्य उगवतो. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सगळीकडे प्रकाश पसरतो. गुढीपाडवा म्हणजे तोच प्रकाश. तो आपल्याला सांगतो तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होऊ शकते. कदाचित गेल्या वर्षी तुमच्यासाठी कठीण गेलं असेल, काही स्वप्न पूर्ण झाली नसतील, काही गोष्टी मनातल्या झाल्या नसतील. नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी असते. आज तुम्ही मनापासून एक संकल्प करा की यावर्षी तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत कराल, तुमच्या कुटुंबासाठी आनंद निर्माण कराल आणि तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल घडवाल. कारण प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला एक प्रश्न विचारतात, तुम्ही तयार आहात का तुमचं आयुष्य बदलण्यासाठी? प्रत्येक नवीन प्रश्न एक प्रश्न घेऊन येतं. तो प्रश्न असा असतो, तुम्ही तयार आहात तुमचं आयुष्य बदलण्यासाठी? कारण वर्ष बदललं म्हणजे फक्त कॅलेंडर बदललं नाही, तर बदलते एक नवीन संधी. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे त्या नवीन संधीची सुरुवात. हा दिवस आपल्याला सांगतो आजपासून तुम्ही पुन्हा एकदा सुरुवात करू शकता. जीवनात कधी कधी आपण थकतो, कधी परिस्थिती आपल्याला खूप कठीण वाटते, कधी असंही वाटतं की आपण आता काहीच बदलणार नाही. पण सत्य एकच आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत बदलाची संधी असते. कुटुंब आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला हीच गोष्ट आता आठवण करून देतो. जेव्हा घरासमोर गुढी उभारते तेव्हा ती फक्त परंपरा नसते, ते एक संदेश असतो. तो तुमच्यात आयुष्यातील अजून खूप काही तर शक्य आहे. कधी कधी आयुष्य खूप अडचणी येतात, कधी आर्थिक समस्या, कधी कामात अपयश, कधी नात्यातही तुटतात आणि अशा वेळी माणूस निराश होतो. पण गुढीपाडवा आपल्याला एक गोष्ट शिकवते, निराश होणं हा पर्याय नाही, कारण प्रत्येक अडचणीतून एक नवीन मार्ग तयार होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक लोक एक खास गोष्ट करतात, ते म्हणजे संकल्प करतात. संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे स्वतःशी केलेले एक वचन की यावर्षी मी स्वतःला बदलणार आहे. कारण तुम्ही आता असा संकल्प करू शकता की यावर्षी तुम्ही आता जास्त मेहनत कराल, तुम्ही कुटुंबाचा जास्त वेळ वाढवाल, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्याल, किंवा कदाचित असा संकल्प की तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं स्वप्न पूर्ण कराल. स्वप्न पूर्ण खूप मोठ्या तर असण्याची गरज नाही. कधी कधी छोटं स्वप्नही आयुष्य बदलू शकतं. एक छोटासा निर्णय, एक छोटासा प्रयत्न आणि एक छोटासा बदल हेच कधी कधी आयुष्याची दिशा बदलतात. म्हणून गुढीपाडवा आपल्याला सांगतो आजचा हा दिवस वाया घालू नका. आजचा एक निर्णय घ्या, आज एक नवीन सुरुवात करा. कदाचित कारण आपण आज घेतलेला निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आयुष्यात यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? ती म्हणजे विश्वास, स्वतःवर विश्वास. जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा तो कोणती अडचण पार करू शकतो. इतिहास असे अनेक लोक झाले आहेत ज्यांनी खूप अडचणी, कठीण परिस्थितीतून सुरुवात केली, पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही आणि म्हणून ते यशस्वी झाले. गुढीपाडवा आपल्याला हाच विश्वास देतो. तो सांगतो तुमच्यातही खूप ताकद आहे. कदाचित आज तुम्हाला ती ताकद दिसत नसेल, पण ती तुमच्या आत आहे. फक्त त्या ताकदीला जाग करण्याची गरज आहे. जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, काळ कधीही सारखा राहत नाही. कधी वाईट दिवस येतात, पण ते कायमचे राहत नाही. एक दिवस असा येतो जेव्हा परिस्थिती बदलते आणि तो दिवस आजच असू शकतो.
म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी लोक गुढी उभारताना एक प्रार्थना करतात. ते म्हणतात, देवा यावर्षी आमच्या घरात आनंद राहू दे, आमच्या कुटुंबाला सुख दे आणि आमच्या आयुष्याचा प्रकाश असा दे की प्रार्थना पूर्णतः सुखी असू दे. आणि पण त्या जागी भावना खूप मोठी असते, कारण प्रत्येक माणसाला आयुष्यात एक गोष्ट हवी असते, आनंद. आणि गुढीपाडवा आनंदाचा सण असतो. तो आपल्याला सांगतो नवीन वर्ष सुरू झालं आहे, आता नवीन आशा घेऊन पुढे चला. कदाचित आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी अध्यायाचा सुरू करू शकतो. कदाचित आज तुम्ही असा निर्णय घ्याल जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कारण प्रत्येक मोठा बदल एका छोट्या निर्णयाने सुरू होतो. जीवनात प्रत्येक माणूस काही ना काही शिकत असतो, शोधत असतो. कोणी आनंद शोधत असतो, कोणी यश शोधत असतो, तर कोणी फक्त मन शांती शोधत असतो. पण अनेक वेळा आपण हा आनंद बाहेर शोधत राहतो. मोठं घर मिळालं की आनंद मिळेल, जास्त पैसा मिळाला की आनंद मिळेल, मोठं नाव मिळालं की आनंद मिळेल. पण असं काही शक्य नाही. खरा आनंद अनेकदा आता साध्या गोष्टींमध्ये लपलेला असतो. सकाळी घरासमोर उभी असलेली एक गुढी, आईच्या हाताचं गरम जेवण, कुटुंबासोबत घालवलेला काही क्षण, हेच खरं आयुष्याचं सौंदर्य असतं. गुढीपाडवा हा सण आपल्याला हाच धडा शिकवतो. तो सांगतो, जीवनात आनंद शोधायचा असेल तर आपल्या माणसांमध्ये शोधा. कारण पैसा कधी कधी कमी जास्त होतो, यश कधी येतं तर कधी दूर जातं, पण कुटुंबात आधार कायम असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक घरांमध्ये एक सुंदर दृश्य दिसतं. सकाळी आई घर साफ करते, वडील गुढी उभारतात, लहान मुलं उत्साहानं घर सजवतात आणि घरात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. तो आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो आनंद भावनाने तयार होतो. आपल्या संस्कृतीत सणांचा खूप मोठा महत्त्व असतं. सण म्हणजे फक्त पूजा नाही, सण म्हणजे लोकांना एकत्र असा आणणारा दिवस असतो. आजच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा असे इतके व्यस्त होतो की कुटुंबासोबत बसायला वेळच मिळत नाही. पण सण आपल्याला थांबायला भाग पाडतात. ते सांगतात, थोडा वेळ तुमच्या माणसासाठी काढा. गुढीपाडवा म्हणजे असा एक दिवस, हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपली माणसं. कधी कधी आयुष्यात खूप अडचणी येतात, कधी कामात अपयश येतं, कधी आर्थिक अडचणी येतात, कधी मन खूप खचतं. पण अशा वेळी जर आपल्याला सोबत कुटुंब उभं असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. गुढीपाडवा आपल्याला हा संदेश देतो. तो सांगतो, एकत्र राहा, एकमेकांना साथ द्या आणि जीवनात आनंद द्या. मित्रांनो, आता कधी कधी आपण विचार करतो, आपलं आयुष्य खरंच बदलू शकतं का? आपली स्वप्न खरंच पूर्ण होऊ शकतात का? उत्तर आहे हो. पण त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची, ती म्हणजे सकारात्मक विचार. जेव्हा माणूस सकारात्मक विचार करतो तेव्हा त्याला प्रत्येक अडचणीत एक संधी अशी दिसते, आणि जेव्हा माणूस नकारात्मक विचार करतो तेव्हा त्याला प्रत्येक संधीमध्ये अडचण दिसते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी लोक गुढी उभारताना एक आशा ठेवतात. ते मनात म्हणतात, यावर्षी आमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडू दे. ही आशा खूप शक्तिशाली असते, कारण आशा माणसाला पुढे चालायला प्रेरणा देते. लक्षात ठेवा, जीवनात काहीही कायमचं नसतं. वाईट दिवसही कायम राहत नाही आणि अडचणही कायम राहत नाही. एक दिवस असा येतो जेव्हा सगळं बदलायला सुरुवात असते, आणि कदाचित तो दिवस तुमच्यासाठी आज असू शकतो. म्हणून आज गुढीपाडव्याच्या दिवशी एक छोटा संकल्प करा. यावर्षी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा. तुमच्या कुटुंबासाठी जास्त वेळ काढा, तुमच्या स्वप्नांना मेहनत करा आणि तुमच्या मनात आशा जिवंत ठेवणार. आणि आशा असते तिथे ते भविष्य असतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे त्याला स्वतःचा अभिमान वाटतो. काही लोकांचा त्याच्या कामाचा अभिमान असतो, काही लोकांचा त्याच्या यशाचा अभिमान असतो. पण आपल्याला अभिमान आहे तो आपल्या संस्कृतीचा. महाराष्ट्राची संस्कृती खूप समृद्ध आहे. इथले सण, परंपरा आणि माणसाच्या भावना या सगळ्यांच्या महाराष्ट्राची ओळख तयारी केली जाते. आणि त्या सगळ्या सणांमध्ये गुढीपाडवा हा एक खूप मोठा आणि खास सण असतो. कारण हा सण फक्त एक परंपरा नाही, तो आहे एक मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस आपल्याला सांगतो की आपली संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी. आपल्या आधुनिक जगात आपण खूप वेगाने पुढे जात आहोत. नवीन तंत्रज्ञान येत आहे, नवीन जीवनशैली येत आहे, पण या सगळ्यात आपण आपल्या परंपरा विसरू नयेत. कारण परंपरा आपल्याला आपल्या मनाशी जोडून ठेवतात. जेव्हा घरासमोर गुढी उभी राहते तेव्हा ती फक्त एक काठी आणि कापड नसतं, ती असते आपल्या संस्कृतीचा झेंडा. ती आपल्या आठवण करून देते की आपण कोण आहोत आणि आपल्या मुळांचा अभिमान बाळगायला हवा. प्रत्येक सणामागे एक भावना असते. गुढीपाडव्यामागे एक सुंदर भावना आहे. ती भावना म्हणजे नवीन सुरुवात. जीवनात कितीही आता चुका झाल्या असतील, किती अपयश आले असतील, तरी प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला एक संधी देतं.
ती संधी म्हणजे पुन्हा एकत्र एकदा उभं राहण्याची संधी. इतिहास अनेक लोकांनी खूप मोठ्या अडचणीचा सामना केलाय, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, त्यांनी पुन्हा उभं राहिले आणि शेवटी यश मिळवलं. जीवनात यश मिळवण्यासाठी एकच गोष्ट लागते, धैर्य. आणि पुढी पाडवा आपल्याला हे धैर्य देतो. तो सांगतो किती अडचणी आल्या तरी आपण पुढे चालत राहायला पाहिजे. गुढीपाडवा उभारण्याची परंपरा ही देखील एक प्रतीक आहे. ती सांगते की विजय नेहमी शक्य आहे. जगात कोणतीही माणूस असा नाही ज्याच्या आयुष्यात अडचण नाही. पण फरक फक्त एवढाच असतो, काही लोक अडचणी पाहू थांबतात, काही अडचणी लोक असूनही पुढे चालत राहतात. जे लोक पुढे चालत राहतात ते एक दिवस एक विजय मिळवतात, यश मिळवतात. म्हणून आता काही पुढे वाढवायच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कसं असेल ते फक्त परिस्थिती ठरवत नाही, ते तुमचा निर्णय ठरवतात. जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर कोणतेही तुम्हाला आता थांबवू शकत नाही. मित्रांनो, कधी कधी जीवनात एक छोटासा क्षण खूप मोठा बदल घडवतो. एक छोटासा विचार, एक छोटासा निर्णय आणि संपूर्ण आयुष्य दिशा बदलते. कदाचित आजचा गुढीपाडव्याचा दिवस तुमच्यासाठी एक तसाच क्षण असू शकतो. कदाचित आज तुम्ही असा निर्णय घ्याल जो तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करेल. कधी कधी आयुष्यात एक छोटासा क्षण खूप मोठा बदल घडवून आणतो. एक छोटी घटना, एक छोटासा विचार आणि संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते. आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. ही कथा एका साध्या कुटुंबाची आहे. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. घर मोठं होत नव्हतं, पैसा खूप नव्हता, पण त्या घरात एक गोष्ट मोठी होती, ती म्हणजे एकमेकांवरचं प्रेम. त्या घरात आई वडील आणि त्यांचा एक छोटा मुलगा राहत होता. वडील दिवसभर मेहनत करून घर चालवत होते, आई घर सांभाळत होती. जीवन खूप साधं होतं, पण कधी कधी परिस्थिती खूप कठीण होत होती. एक वर्ष आलं असं की त्या कुटुंबावर खूप अडचणी आल्या. वडिलांचं काम बंद झालं, घरात पैशाची खूप कमतरता झाली आणि घरात खूप अडचणी, चिंता वाढायला लागल्या. त्या वर्षी गुढीपाडवा जवळ आला होता. मुलगा खूप उत्साहात होता. तो आईला म्हणाला, आई, आपण यावर्षी गुढी उभारणार ना? आई थोडी शांत वाटली आणि घरात पैसे नव्हते, नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नव्हती. पण आईने मुलाच्या चेहऱ्यावर पाहिलं आणि ती हसली. ती म्हणाली, हो बाळा, आपण गुढी नक्की उभारू. दुसऱ्या दिवशी आई सकाळी आता घरातील जुने कपडे काढले, फुलं आता जवळच्या झाडावरून आणली आणि घरासमोर एक साधीशी गुढी उभारली. ती गुढी खूप मोठी नव्हती, ती खूप सजवलेली नव्हती, पण त्या गुढीत एक गोष्ट होती, ती म्हणजे आशा. मुलगा खूप आनंदी झाला. तो गुढी पुढे पाहून आता म्हणाला, आई, आता आपलं वर्ष खूप चांगलं जाईल ना? आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, हो बाळा, नक्कीच जाईल. त्या गुढीत खूप मोठी सजावट नव्हती, पण त्या गुढीत एक विश्वास होता. आणि कधी कधी जीवन बदलण्यासाठी फक्त एक छोटस पुरेशी गोष्ट असते, ती म्हणजे विश्वास. काही महिन्यांनी त्या कुटुंबाच्या आयुष्यात बदल घडायला लागला. वडिलांना नवीन काम मिळालं, घरात पुन्हा आनंद यायला लागला आणि जीवन पुन्हा हळूहळू सुधारायला लागलं. ही कथा फक्त त्या कुटुंबाची नाही, ही कथा आपल्या सगळ्यांची आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी अडचणी येतात, पण त्या अडचणी कायमच्या राहत नाही. एक दिवस असा येतो जेव्हा परिस्थिती बदलते आणि कधी कधी त्या बदलाची सुरुवात होते एका छोट्या आशेने. गुढीपाडवा आपल्याला हा संदेश देतो. तो सांगतो, कधीही आशा सोडू नका, कारण जीवनात काहीही घडू शकतं. आज परिस्थिती कठीण असू शकते, पण उद्या कदाचित सगळं आता बदलू शकतं. म्हणून आज गुढीपाडव्याच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी आशा जिवंत ठेवा. कारण आशा असते तिथेच नवीन सुरुवात होते. कधी कधी जीवनात आपण इतके व्यस्त होतो की महत्त्वाच्या गोष्टी विसरतो, ती म्हणजे आशा ठेवणं. कारण आपण आजच्या रोजच्या कामात अडकतो, समस्यांमध्ये अडकतो आणि कधी कधी असं वाटायला लागतं की आयुष्य फक्त संघर्षात असतं. पण सण आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देतात. सण आपल्याला सांगतात, थांबा, थोडा वेळ स्वतःसाठी काढा. गुढीपाडवा हा सण तसाच आहे. हा सण आपल्याला सांगतो की जीवनात कितीही अडचणी आणि असला तरी जीवन नवीन सुरुवात नेहमी शक्य असते. जेव्हा सकाळी आता घरासमोर गुढी उभारली असते, तेव्हा ती फक्त एक परंपरा नसते, ते एक संदेश असतो. तो संदेश असा असतो की या घरात आशा जिवंत आहे. जीवनात सकारात्मक विचार खूप महत्त्वाचे असतात, कारण माणूस असा जसा विचार करतो तसं त्याचं आयुष्य घडतं. जर आपण नेहमी सकारात्मक आणि नकारात्मक विचार दोन्ही करत राहिलो तर तशा गोष्टी घडतील. तर आपल्याला प्रत्येक गोष्ट कठीण वाटते, पण जर आपल्याला सकारात्मक विचार ठेवले तर अडचणी लहान वाटायला लागतात. गुढीपाडवा आपल्याला हा सकारात्मक विचार देतो. तो सांगतो, आजचा हा दिवस नवीन सुरुवातीचा आहे.
कदाचित आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. कदाचित तुम्ही काही अडचणीमधून जात असाल. कदाचित तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडत नसतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काळ कायमचं सारखं राहत नाही. आज जसं परिस्थिती कठीण असेल तर उद्या ती बदलू शकते. इतिहास अनेक लोकांनी खूप कठीण काळापासून परिस्थितीतून निघाले. त्यांच्याकडे पैसा नव्हता, सुविधा नव्हत्या, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे विश्वास, स्वतःवर विश्वास. आणि हाच विश्वास त्यांना पुढे घेऊन गेला. तुमच्यात एक खूप ताकद आहे. कदाचित आज तुम्हाला ती दिसत नसेल, पण ती तुमच्या आत आहे. फक्त त्या ताकदीला जाग करण्याची गरज आहे. आणि कधी कधी छोटासा क्षण आहे ती ताकद जगवू शकते. कदाचित आजचा गुढीपाडव्याचा दिवस तुमचा तसाच एक सण असू शकतो. आज तुम्ही मनात एक छोटासा निर्णय घ्या की यावर्षी तुम्ही स्वतःला थांबवून देणार नाही. किती अडचणी आल्या तरी मी पुढे चालत राहणार, कारण जो माणूस प्रयत्न करतो त्याला एक दिवस यश नक्की मिळतं. गुढीपाडवा आपल्याला सांगतो, जीवनात कधी हार मानू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. कदाचित तो प्रकाश तुमच्या आयुष्यात येण्याआधी एक पाऊल एक दूर असेल, आणि आजचा दिवस तुमची एक नवीन सुरुवात बनू शकतो. आज तुम्ही एक संकल्प करा की यावर्षी तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार, तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत करणार, तुमच्या कुटुंबासाठी आनंद निर्माण करणार आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश आणणार. कारण जीवन खूप सुंदर आहे, फक्त कधी कधी आपल्याला ते सुंदर दिसण्यासाठी थोडा वेळ लागतो. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, कदाचित हा एक फक्त एक योगायोग वाटत असेल, पण कधी कधी जीवनात काही गोष्टी योगायोगाने होत नाही, त्या घडतात, कारण त्यामागे एक संकेत असतो. कदाचित आजचा दिवस आणि हा गुढीपाडव्याचा सण तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात होण्याचा संकेत असू शकतो. जरा विचार करा, प्रत्येक वर्षी आपण गुढी उभारत असतो, पण त्या गुढीचा खरा अर्थ आपण कधी वेळात कधी समजून घेतो. गुढीपाडवा म्हणजे फक्त परंपरा नाही, ती म्हणजे एक विजयाचं प्रतीक असतं. ते सांगते की जीवनात किती अडचणी आल्या तरी शेवट विजय आपलाच होऊ शकतो. इतिहासात अनेक लोकांनी खूप मोठ्या अडचणी पाहिल्या, त्याचं आयुष्य सोपं नव्हतं. कधी अपयश आलं, कधी लोकांनी साथ सोडली, पण त्यांनी एक गोष्ट कधी सोडली नाही, ते म्हणजे प्रयत्न करणं. तुमच्या आयुष्यातही कदाचित असं क्षण आले असतील जेव्हा तुम्हाला तर वाटलं असेल की आता काही शक्य नाही, पण लक्षात ठेवून जीवनात सर्वात मोठे चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा माणूस हार मानत नाही. गुढीपाडवा आपल्याला हा संकेत देतो. तो सांगतो, तुमच्या आयुष्यात किती अडचणी असल्या तरी पुढे चालत राहा, आणि प्रत्येक नवीन वर्ष एक नवीन संधी घेऊन येतं, एक नवीन आशा घेऊन येतं. कदाचित या वर्षी तुमच्या आयुष्यात अशी एखादी संधी आहे जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. कदाचित या वर्षी तुमचं एखादं आता मोठं स्वप्न पूर्ण होईल. कदाचित या वर्षी तुमच्या घरात आनंदाची एक नवीन किरण येईल. म्हणून आज एक छोटासा संकल्प करा की या नवीन वर्षात तुम्ही स्वतःला थांबू देणार नाही. तुमच्या स्वप्नांसाठी मेहनत कराल, तुमच्या कुटुंबासाठी आनंद निर्माण कराल आणि तुमच्या आयुष्याला एक सुंदर दिशा द्याल. कारण मित्रांनो, जीवनात खूप मौल्यवान आहे आणि प्रत्येक दिवस आपल्याला एक नवी संधी देत असतो. त्या संधीला ओळखणं आणि तिचा उपयोग करणं हे आपल्या हातात असतं. आज हा गुढीपाडव्याचा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात येऊ दे. तुमच्या घरात आनंद येईल, तुमच्या घरात आयुष्यात यश येईल आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला पूर्ण होण्याची ताकद मिळेल. तुम्हाला सर्वांना मनापासून आज गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मिळूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.